परीक्षित राजाने शुकाचार्यांना विचारले की श्रीहरीने बलीकडे फक्त 3 पावलेच जमीन का मागितली आणि ती मिळाल्यावर सुद्धा त्यांनी बलीला बांधून का टाकले किंवा पाताळात का ढकलून दिले, याबद्दल तुम्ही मला सांगा. हे ऐकून शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगू लागले की वामन अवताराची लीला इंद्राकरता झाली. बली हा खरंच खूप मोठा भक्त होता. तो पराक्रमी होता. जेव्हा हा इंद्राकडून पराभूत झाला तेव्हा हा भृगु वंशातील भृगूंना शरण गेला. भृगूंनी त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला. तेव्हा यज्ञकुंडातून सुवर्णरथ, हिरवे घोडे, सिंह चिन्हयुक्त ध्वजा, दिव्य धनुष्य, 2 अक्षय भाते आले. दिव्य कवच, न सुकणाऱ्या फुलांची माळा त्याचे आजोबा असलेल्या प्रल्हादांनी त्याला दिली. शुक्राचार्यांनीही शंख दिला. बळीच्या वैभवाने इंद्र घाबरला आणि त्याने बृहस्पतीकडे जाऊन सल्ला विचारला. बृहस्पतीने योग्य तो सल्ला दिला. सध्या तपाने बलीकडे ब्रह्मतेज आहे, पण हा जेव्हा ब्राह्मणांचा तिरस्कार करेल तेव्हा हा परिवारासह नष्ट होईल. आता काय होईल याची वाट पाहत इंद्र गपचूप बसला होता. इकडे बलीने अमरावतीवर स्वारी केली आणि तिथे आपले राज्य स्थापन केले. आता आपले पुत्र अशा दशेत पाहून आदिती माता अत्यंत दुःखी झाली आणि तिचे दुःख पाहून कश्यप ऋषींना सुद्धा वाईट वाटले. त्यांनी तिला सांगितले की तू पयोव्रत कर. आता हे पयोव्रत कसे करायचे ते कश्यप मुनींनी तिला सांगितले. त्यांनी सांगितले की तू शोक करू नकोस, तुझ्या मुलांना पुन्हा वैभव प्राप्त होईल. यासाठी तू फाल्गुन पक्षात 12 दिवस दूध पिऊन राहायचे, विष्णूची पूजा करायची, असे पयोव्रत कश्यपांनी आदितीला सांगितले. त्रयोदशीला थाटामाटात पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे भगवंत प्रसन्न होतील. पतिदेवांच्या म्हणजे कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे आदितीने मोठ्या तत्परतेने हे व्रत केले, अनुष्ठान केले आणि पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रगट झाले. तो दिवस होता द्वादशीचा, यालाच भाद्रपद शुक्ल द्वादशीचा. इथेच भगवंताचा जन्म झाला आणि प्रत्यक्ष वामन रूपात भगवंत आदिती समोर प्रगट झाले. त्यावेळी त्यांचे ते बालरूप पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. त्या ब्रह्मतेजाने सर्वांना वात्सल्य निर्माण झाले. या बालकाला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी दिल्या. त्या काय, त्या मी तुला सांगतो. पृथ्वीने मृगाजीन दिले, चंद्राने दंड दिला, बृहस्पतीने यज्ञोपवीत, कश्यपाने मेखला, आदितीने कौपिन, कुबेराने भिक्षापात्र, समुद्राने न सुकणारी माला, वरुणाने छत्र आणि जननी पार्वतीने साक्षात भिक्षा घातली. सर्वांना उदंड आशीर्वाद दिले आणि तिथून भगवान वामन नर्मदा किनारी असणाऱ्या भृगु कच्छ प्रदेशात आले. तिथेच बलीचा विश्वजित यज्ञ संपन्न होता. त्या यज्ञात हा बालक येऊन उभा राहिला. तेव्हा त्याचे ब्रह्मतेज पाहून बली खूप सुखावला. त्याने त्या बालकाचे पाद्य पूजन केले. आपल्या आगमनाचे प्रयोजन काय असे विचारले. मी काही दानासाठी याचक म्हणून तुझ्या दारी आलो आहे. आता आपल्या दातृत्वाचा अत्यंत अहंकार असलेला बली गर्वयुक्त भाषेने त्याला म्हणाला, अहो, आपल्याला काय हवे ते तुम्ही मागून घ्या. मी तुम्हाला काय वाटेल ते देऊ शकतो. तुम्ही फक्त मागा. बलीचे सल्लागार असणारे शुकाचार्य तिथे उपस्थित होते. त्यांनी बलीला सावध केले, विचार कर, मला विचारल्याशिवाय दान देण्याचे कबूल करू नकोस. पण बली तो अहंकाराने फुगलेला होता. त्याने पुनश्च भगवान वामनांना काय देऊ असे विचारले. वामन म्हणाले, अरे, मला काही फार नको. मी हा असा ब्रह्मचारी, मला फक्त 3 पावले भूमी दे. बस इतकेच.
हत्तीच्या. लगेच देतो. बली म्हणाला. बालरूपातील भगवंताने मग त्याला हातावर पाणी सोडायला सांगितले. आणि मग काय, वामनाने आपले रूप मोठे केले. त्याने एका पावलात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग लोक व्यापून टाकला. आणि आता तिसरे पाऊल ठेवायला त्याला जागाच शिल्लक नाही. बलीने हे सगळे जाणले आणि तो म्हणाला की भगवंता, तुम्ही तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा, माझ्या मस्तकी आपले पाऊल ठेवा असे सांगितले. इथे असे सांगितले जाते की हेच बलीचे आत्मनिवेदन होय. श्री समर्थ करुणाष्टकात म्हणतात, बली आत्मनिवेदिनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा निमाला. बालरूपातील भगवान वामनाने बलीच्या मस्तकी पाय ठेवला. त्याच क्षणी अत्यंत विचक्षण असणारी बलीची पत्नी विंध्यावली भगवंतांना शरण येऊन म्हणाली की मला सौभाग्याचे दान माझ्या ओटीत घाला. अर्थातच भगवान वामन त्या शब्दात अडकले आणि त्यांनी त्याला जीवनदान द्यायचे ठरवले. वामनाने बलीला पातालात ढकलले, तिथे राहण्याची आज्ञा केली. सर्व कुटुंबियासह बली पाताळात राहू लागला. त्याच्या आत्मनिवेदन भक्तीवर प्रसन्न होऊन काही काळ साक्षात भगवंत त्याचे द्वारपाल म्हणून तेथे राहिले. आता या बलीला पाताळातच का ढकलले, परीक्षितीने विचारले. शुकमुनी म्हणाले की बली वरवर भक्ती करत होता हे खरे आहे, पण तो ब्राह्मणांचा द्वेषही करीत होता. त्याला ब्रह्मपद हवे होते. ब्रह्मदेवाचे नियम त्याला बदलायचे होते. वेदांत शुद्ध ज्ञान होते. हे ज्ञानाचे भांडार त्याला सामान्य जनतेपासून हिरावून घ्यायचे होते. वेदाअभावी अज्ञान जनता त्याच्यावर राज्य करणे सोपे होईल असा त्याचा विचार होता. सृष्टीचे नियम, शिक्षण पद्धती साऱ्याच गोष्टी बदलून टाकायच्या आणि असुरांचा जो काही मनातला भाव असतो की ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, तीच बळीची सुद्धा होती. आणि त्याचसाठी या बलीला पाताळात ढकलावे लागले. द्वारपाल निमित्ताने बली जणू नजर कैदेत होता. त्यामुळे त्याचा रजोगुण आणि तमोगुण अत्यंत दबलेल्या स्थितीत राहिला. असा बली सुतल पातालात गेला. साबर्णी मन्वंतरात तू इंद्र होशील असा वर त्याला भगवंताने दिला. आता परीक्षितीला मत्स्यावतार ऐकण्याची ओढ लागली होती. शुकाचार्यांना त्यांनी तशी विनंती केली. तेव्हा शुकमुनी त्याला सांगू लागले की राजा, एकदा कल्पांताच्या वेळी प्रलय होण्याचा काल येऊन ठेपला होता. त्यावेळी ब्रह्मदेवाला झोप आली. त्याच्या मुखातून वेद बाहेर पडू लागले आणि ते हयग्रीव नावाच्या असुराने चोरून नेले. त्याच काळी द्रविड देशात सत्यव्रत नावाचा क्षत्रिय राजा राज्य करीत होता. अत्यंत धार्मिक असणारा हा नावाप्रमाणेच राजा होता. तो राजर्षी होता, त्यामुळे तो केवळ जलपान करूनही राहत असे. एक दिवस राजा कृतमाला नदीत स्नान करण्यासाठी गेला होता. स्नान झाले आणि आता सूर्याला अर्घ्य द्यायचे म्हणून त्याने ओंजळीत पाणी घेतले. त्याच्या ओंजळीच्या जलात एक अत्यंत छोटीशी मासोळी आली आणि राजा तिला पाण्यात सोडून देऊ लागला. तेव्हा ती मासोळी मनुष्यवाणीने बोलू लागली. म्हणाली, राजा, मला पाण्यात सोडू नकोस, तू माझे रक्षण कर. राजाला आश्चर्य वाटले, पण त्या मासोळीला तसे सोडून देणे त्याला बरे वाटले नाही. मग राजाने तिला आपल्या कमंडलूत ठेवले. घरी घेऊन आला. मग मोठ्या भांड्यात ठेवले. ती मासोळी दिवसेंदिवस वाढत होती. असे करता करता तिला तलावात सोडले तर ती तलावापेक्षाही मोठी होऊ लागली. राजाला ही भगवंताची लीला समजली होती. राजा तिला घेऊन म्हणजे त्या मासोळीला घेऊन समुद्र किनारी आला. खरं तर आता ती मासोळी राहिली नव्हती, तर तो खूप मोठा मासा झाला होता. आता तो मोठा मासा राजाला म्हणाला की राजा, तू माझे रक्षण केले आहेस, तेव्हा मी तुला काय सांगतो ते लक्षात ठेव. आजपासून 7व्या दिवशी पृथ्वी जलमय होईल, तेव्हा मीच तुझे रक्षण करीन. तू सप्तऋषी, सप्तधान्य, बीजे आणि अत्यंत पवित्र असलेले वेद अशा सगळ्या गोष्टी घेऊन एका नौकेत बस.
ती नौका माझ्या नाकावरील शिंगांना बांध आणि पुढे काय करायचं ते मी तुला सांगेन. अशा पद्धतीने जसा जसा जलप्रलय काळ जवळ येऊ लागला तसे तसे राजाला सर्वत्र जलमय दिसू लागले. सर्वत्र जलमय झाल्याने हाहाकार सुरू झाला. भगवंताच्या नाकाधारे नौकेत राजा शांतपणे बसलेला होता. मत्स्यवराने हयग्रीवाकडून पळवलेले वेदही परत आणले होते. भगवंताचे कार्य होताच भगवंत तत्काळ स्वस्थानी निघून गेले. यथावकाश हाच सत्यव्रत राजा वैवस्वत मनू झाला.